होईल, परीक्षा तर घेतली जाते, पण आता मी पाहते की संच मान्यतेला स्थगिती आलेली आहे. वाव, फॅन्टॅस्टिक. म्हणजे एवढं पॉझिटिव्ह झाल्यावरती एवढ्या सकारात्मक गोष्टी होऊ शकतात. आता मी तर करतेच आहे मित्रांनो, पण तुम्ही जर केलं तर ही युनिव्हर्स आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जर ते द सिक्रेट पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा. त्याचा फायदा खरंच रोजमर्रा की जिंदगी में बहुत होता है. और सिंपली हे कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है. बरेच उमेदवार होते, त्यांना असं थोडं वाटत होतं की आम्हाला संधी मिळते न मिळते, परंतु आता त्यांना आमच्या 2 परीक्षा आल्या मित्रांनो. तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तुम्ही कोणताही उमेदवार परीक्षेपासून मुकणार नाही. हे परीक्षा परिषदेत सांगितलं होतं, त्यांना ती पुन्हा पण आठवण करून दिली आणि त्यांनी हे काही नॉमिनल चेंजेस आहेत ते केलेले आहेत. परीक्षा जरी वेळेवरती होते, काळजी करू नका. पुढे ढकलली गेली नाही, आता टेन्शन घेऊ नका. पाठीमागं काय झालं त्याचा विचार करू नका. पुढून काय करायचं त्याचा मात्र नक्की विचार करा. आणि येस, आपल्याला इथून पुढे सुद्धा जास्तीत जास्त पदभरतीसाठी आणि बऱ्याच इश्यू जिंकायचं सुद्धा आहे आणि आपण जिंकणार सुद्धा आहोत, याच विश्वासासह. नमस्कार. टेट 2025 परीक्षा सुरू झालेल्या आहेत. स्लॉट वाईज परीक्षा जरी सुरू झाल्या असल्या तरी वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे आणि तो बदल कोणत्याही नोटिफिकेशन नुसार, कोणत्याही मेसेज नुसार, कोणत्याही मेल नुसार उमेदवारांपर्यंत पोहोचणार नाही. त्याचं कारणच असं आहे की तो बदल ठराविक उमेदवारांसाठीच असणार आहे. त्याचबरोबर तुमची परीक्षा, तुमचं हॉल तिकीट जरी तुम्ही डाउनलोड करून ठेवलं असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यावर पुन्हा एकदा डाउनलोड कराच, कारण खरंच टेट 2025च्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहेत. कारण मित्रांनो, शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच कंप्लेंट्स होत्या उमेदवारांच्या की आम्ही गुगल लिंक भरलेली होती, ज्यांच्या परीक्षा एमपीएससीच्या, मुक्त विद्यापीठाच्या, बीएड, एमएड, त्याचबरोबर बाकी काही परीक्षा होत्या, त्याच्यामुळे त्यांनी परीक्षा हॉल तिकीट किंवा टाइम टेबल हे अपलोड करण्यासाठी लिंक दिली होती, त्याच्यावरती अपलोड करूनही त्याच दिवशी पेपर आला होता ज्या दिवशी तुमचा पेपर होता. सो अशा उमेदवारांनी जे हॉल तिकीट अपलोड करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे पुन्हा एकदा, आणि एकदा पाहायचं आहे. सेंटर कदाचित तेच असेल परंतु वेळ बदललेली असेल. त्याचबरोबर बाकीच्या उमेदवारांचं काय, ज्यांनी ती लिंक कधी भरली नव्हती ते नॉर्मल आहेत मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकदा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. कारण आता अशी परिस्थिती आहे, जेव्हा परीक्षा सुरू झालेल्या आहेत तेव्हा उमेदवारांकडे हॉल तिकीट आहे परंतु त्याची तिथं बॅच नाहीये. आणि हे जेव्हा कॉन्सिक्वेन्सेस शोधण्यात आले त्याच्या संदर्भात परीक्षा परिषदेशी जेव्हा फॉलोअप घेण्यात आला तेव्हा त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितलेली आहे, ती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवावी. आणि मला असं वाटतं तुम्हाला जर माहित असेल तर वेल अँड गुड. त्याचबरोबर उमेदवारांचं काय बदललेलं आहे, दिवस सुद्धा तोच आहे परंतु शिफ्ट मध्ये बदल झालेले आहेत आणि कधी कधी परीक्षा असल्यामुळे पूर्णतः तो दिवसच बदललेला आहे. सो काही उमेदवारांची जी पहिल्या फेज मध्ये परीक्षा होती त्यांची आता दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 2 जून पासून जी परीक्षा सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वर्ग झालेली असू शकते. सेंटर शक्यतो बदलणार नाही परंतु शिफ्टची आणि वेळेची बदल असणार आहे. त्याचबरोबर अजून एकदा महत्वाचा अपडेट सांगितलेला आहे परीक्षा परिषदेनं की ठराविक टायमिंग मध्ये तुम्हाला दिलेला आहे. बघा, टाइम स्लॉट दिलेला आहे, त्याच टाइम स्लॉट मध्ये तुम्ही सेंटरवरती पोहोचायचं आहे. माझ्यापर्यंत आजवर पहिल्या दिवशी जास्त नव्हते पण दुसऱ्या दिवशी 15, म्हणजे बघा आपलं काही एवढं मोठं युट्यूब फॅमिली नाहीये तरी सुद्धा 15 ते 20 मुलांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे की मॅडम आम्ही सेंटरवरती पोहोचलो, मुलींचा सुद्धा इश्यू आहे परंतु आम्हाला अलाउ केलेलं नाहीये. सो पुन्हा एकदा परीक्षा परिषदेला आव्हान केलेलं आहे की मुलांना सांगितलेलं आहे की मुलांना सांगा की वेळेवरती पोहोचा, एकदा वेळ गेल्यावरती ती पुन्हा येणार नाही आणि अशा उमेदवारांना पुन्हा परीक्षेत बसण्याची संधी दिली जाणार नाही. तर मित्रांनो, आता हे जे काही वेळापत्रक बदल झालेला आहे तो जरी जे काही अपियर मुलं होती ज्यांच्या परीक्षा होत्या त्यांच्यासाठी जरी झाला असला तर माझी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट आहे, पुन्हा एकदा तुम्ही लॉग इन मध्ये जा, एमएससीच्या प्रवेशपत्राच्या लिंक वरती जा आणि तिथे जाऊन एकदा फक्त चेक करा तुमच्या माहितीसाठी. कदाचित ज्यांचा काही इश्यू नाही, ज्यांच्या परीक्षा नाही त्यांच्यामध्ये बदल झालेला नसेल परंतु झाला असेल तर यू विल नो इट इन ऍडव्हान्स ओनली. त्याचबरोबर
ज्या उमेदवारांच्या परीक्षा येत होत्या, एकत्र येत होत्या, मिसमॅच होत होत्या, किंवा तुम्हाला असं वाटत होतं की तुमची परीक्षा होती, तुम्ही टाइम टेबल जोडलं होतं, जरी तुम्हाला असं वाटत होतं की त्याच्यामध्ये बदल नको, सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करा. सिम्पली एकच मला सांगायचंय, त्याच्यामध्ये जास्त तुमचा गोंधळच होणार नाहीये. ते आपल्या मोबाईलवरून फक्त जस्ट तुम्हाला पासवर्ड ओटीपी टाकून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येतं. इज ॲज सिम्पल ॲज रजिस्ट्रेशन नंबर टाकून एकदा हॉल तिकीट डाउनलोड करा. हा व्हिडिओ पाहताय तर, आणि प्लीज सर्वांपर्यंत पोहोचवा. खूप महत्वाचं इम्पॉर्टंट मेसेज यासाठी सांगते की तुम्ही परीक्षेपासून मुकू नका. बाकीचं जो गोष्ट आहे ती आपण नंतर पाहणार आहोत. आता कोणाच्या परीक्षा कधी होणार आहेत हे तुम्हाला पर्सनली MSc कडून, परीक्षा परिषदेकडून नोटिफिकेशन येणार नाहीये. उमेदवारांनी स्वतः चेक करायचं आहे हॉल तिकीट मध्ये आणि बघायचं आहे की आपली कोणत्या दिवशी परीक्षा आहे, शिफ्ट बदललेली आहे का. कारण आता उमेदवारांना काही मेसेज आलेले आहेत की 30 तारखेची परीक्षा होती ती 4 तारखेला गेलेली आहे, पण काही उमेदवारांना मेसेज सुद्धा आलेले नाहीयेत, परंतु हॉल तिकीट मध्ये बदल दिसत आहेत. सो खूप महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि मला वाटतं सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण शिक्षक परीक्षा घेण्यात यावी यासाठी सुद्धा आपण श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी आचारसंहिता संपल्यापासून फॉलोअप घेत होतो, आणि याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इव्हन ट्विटरला मिळतील, बालुशा माने म्हणून सर्च करा. आता मात्र आपला इथून पुढचा फॉलोअप आहे ती मोठी पदांची भरती. त्याचबरोबर तर होईलच, पण 100% पदभरतीसाठी आपल्याला लढायचं आहे. लढेंगे और जीतेंगे भी, इसी विश्वास के साथ. आता काही ज्या तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण बघा मित्रांनो, वेळ नंतर येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही जेव्हा सेंटरवरती जात आहात किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच काही ज्या त्रुटी आहेत, ज्या परीक्षा परिषदेकडे कंप्लेंट जातात, त्याच्यातून मेल जातात, त्याच्यातून सांगितलेलं आहे तुम्ही जे हॉल तिकीट घेऊन जाताय, तुम्ही जे डॉक्युमेंट्स घेऊन जाताय, तुम्ही जे डिक्लरेशन भरताय तिथे, ते तुम्ही पहिल्यांदा भरलं आहे त्याच नावाने भरा. जरी तुमचं स्पेलिंग मध्ये जरी चूक असेल ना तरी सुद्धा तिथं तुम्हाला अलाउ करणार नाहीत. बरं, तुम्ही पॅन कार्ड म्हणून दिलेला आहे त्याच्याशी फोटो आहे तो तुमचाच असावा, म्हणजे जरा रिसेंटली फोटो असा, जुना असला तरी केलं जाणार नाही. असेच आजच्या दिवसाला मला असेच मेसेजेस आलेले आहेत की आमचा म्हणजे काही चूक नव्हती तरी सुद्धा सगळे डॉक्युमेंट्स होते तरी सुद्धा फोटो मॅचिंग झाला नाही, म्हणून त्या उमेदवाराला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. त्याचबरोबर जर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमच्याकडून ऍफिडेव्हिट घेतात, लिखित घेतात, त्या परिस्थितीमध्ये करून देत. मित्रांनो, ती परीक्षा घेणारी सुद्धा माणसं आहेत. काही ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट करून अलाउ करण्याचा प्रयत्न करा, परंतु हे लोक सध्या तर देत नाहीयेत, हे मात्र तितकंच खरं आहे. त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मित्रांनो, आता तुम्ही परीक्षा देताय. सो परीक्षा देत असताना जवळपास पहिल्या दिवशी थोडासा अवघड पेपर होता, सोपा होता, दुसऱ्या दिवशी थोडासा ऍव्हरेज पेपर होता, परंतु आता आपण पाहतोय की 200च्या 200 प्रश्न क्लिक करणं ही तुमची जबाबदारी आहे. टाइम टेबल मध्ये बदल, अजून पुढे काय येणार समस्या आहे त्याच्यासाठी आम्ही आहोतच लढायला. तुम्ही फक्त, मी शिक्षक होणारच, मी टॉपर होणारच. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती आहे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि लिहा कमेंट सेक्शन मध्ये. मित्रांनो, जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तेवढं पॉझिटिव्ह तुमच्या बाबतीमध्ये घडतंय. एक व्हिडिओ जर पाहून झाला असेल तर पुन्हा एकदा फक्त जा, तुमचं लॉग इन करा, प्रवेशपत्र पुन्हा एकदा डाउनलोड करा आणि तुमचं जर व्यवस्थित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, येस, एव्हरीथिंग इज ऑल राईट, ऑल इज वेल, ऑल द बेस्ट.